हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी साधी सोपी आणि मुळ्याची रेसिपी। तर पातळ वगैरे बनवणार नाहीये, पण साधी सिंपल अशी सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला असेच सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात। मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मुळे स्वच्छ धुवून बारीक त्याचे काप करून घेतलेले आहे आणि मुळ्याला जास्त काही टाकत नाही, शेंगदाणे वगैरे काहीच नाही, फक्त मीठ आणि मिरची टाकतात, कारण मुळ्याची स्वतःची एक वेगळी अशी चव असते। त्यामुळे त्यानंतर मी जो मुळा कट करून घेतलेला आहे तो मी मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता। आणि त्यानंतर ही मिरची मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे। तर थोडंसं आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, चटणी बनवतो तसंच दळून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। गॅसवर थोडीशी गरम झाली की कढई, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर जो आपण मसाला दळून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे तो थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद टाकून जे आपण मुळा बारीक करून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा परतून घेणार आहोत। याला पाणी टाकायची गरज पडत नाही, वाफेवर होऊन जातो एकदम आणि एकदम झटपट असा 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो। जास्त काही वेळ लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मुळा खायला खूप छान लागतो, मला तर आवडतो। तुम्हाला आवडतो की नाही हे कमेंट करून नक्कीच कळवा। चला तर मग आता आपला मुळा तयार आहे। कशी वाटली मुळ्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ येथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।